एकत्र आम्लपित्त व IBS. जरी आम्लपित्त ह्या आजाराचा लक्षण समुच्चय वेगळा आहे व IBS ह्या आजाराचा लक्षण समुच्चय वेगळा असला तरी सुद्धा शेवटी पोट म्हणजे फक्त पोट नसते, तर पोट सुरू होते तोंडामध्ये आणि संपते संडासच्या जागेमध्ये. त्यामुळे त्रासाची सुरुवात आम्लपित्ताच्या त्रासाने सुरू झाली आणि कालांतराने त्यामुळे आतड्याची गती किंवा आतड्याची हालचाल बिघडली आणि आम्लपित्ताच्या बरोबर IBSची सुद्धा सर्व लक्षणे जाणवायला सुरुवात झाली किंवा या उलट कोणत्याही कारणामुळे आतड्याची हालचाल किंवा गती बिघडली आणि त्यामुळे आधी फक्त IBSची लक्षणे सुरुवात झाली आणि कालांतराने मग आम्लपित्ताची सुद्धा लक्षणे यायला सुरुवात झाली, असे सुद्धा नक्कीच घडते, हमखास घडते. किंबहुना सर्वच जुनाट पोटाच्या पेशंटमध्ये एकच निदान करणे जवळपास अशक्य असते.